मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आज निकाल जाहीर झालाय। सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय ट्विट केलं यावर पाहूयात। न्यायालयाचा निकाल केवळ निर्णय नाही तर तो एक दीर्घकाळ चाललेल्या राजकीय बदनामीच्या षडयंत्राचा पर्दाफाश आहे। सर्व आरोपांमागे कोणताही ठोस पुरावा नाही हे न्यायालयाने स्पष्टपणे नोंदवलं। काँग्रेसनं जाणीवपूर्वक हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग प्रचारात वापरत हिंदू समाजाला जगभरात बदनाम करण्याचा प्रयत्न केला। मालेगाव प्रकरणी सत्य बाहेर आलं, आता काँग्रेसनं माफी मागावी। हिंदू कधीच दहशतवादी नव्हता आणि नसेलही। न्यायालयाच्या निर्णयानं हिंदूंना बदनाम करणाऱ्यांना मोठी चपराक मिळाली, असं ट्विट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।